हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉबित भूषण. आजचा जो गाईज आपल्या समोर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय व महाअभिन्याय पीएम जनमन अंतर्गत आपल्याला आदिवासी म्हणजे इथे लिहिलेले की आदिवासी आदिम जमातीतील कोलम कातकिरी व माडिया गोंड पात्र कुटुंबासाठी आवास योजना ग्रामीण राज्यात राबवण्याबाबत त्या योजना जी आर आलेल्या आहेत त्याच्यासाठी, पण आता योजना आलेली आहे इथं जनजातीसाठी आवास योजनेसाठी आलेल्या आहे इथं. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुमच्या अशाच जी आर वगैरे मी डेली टाकत असतो मित्रांनो. संपूर्ण जी आर मी टाकत असतो सगळ्यांसाठी, कारण की सगळ्यांना माहिती आपल्याला भेटली पाहिजे आणि त्यांच्यासाठी जे जी आर आलेले त्यांना माहिती घेऊन त्यांना इथे त्यांचे कामकाज करून घ्यायचे व आपल्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, म्हणून आपण जी आर बनवत असतो. ह्याचा जी आर बघण्यासाठी आपल्या त्यांना सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. असे जी आर आपण कोणत्याही चॅनलवर आपल्याला तुम्हाला बघायला भेटणार नाही. आपल्या चॅनल संपूर्ण जी आर येतात काही, आपण कोणताही जी आर आपण सोडत नसतो. ओके, याच्यानंतर आपण सुरू करूया व्हिडिओला काही. आता तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. त्यानंतर तुम्ही काही त्याचा बघू शकता तुमच्या समोर. मी जी आर वाचून दाखवणार संपूर्ण. हा जी आर मध्ये काय असणार नेमका, तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय व महाअभियान पीएम जनमन अंतर्गत आदिम आदिम जमातीतील कोलाम कातकरी व माडिया गोंड पात्र पात्र कुटुंबासाठी आवास योजना ग्रामीण राज्यात राबवण्याबाबत हा जी आर असणार आहे. इथं जे जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनकडून आलेला आहे, ग्रामविकास विभागाकडून. ओके, हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, लेटेस्ट जी आर असणार आहे. तारीख 9 ऑगस्ट 2024 लेटेस्ट जी आर आपल्या समोर असणार आहे. हा इथं इथे संदर्भ दिलेला आहे त्यांनी वाचायसाठी. संदर्भ तुम्ही वाचू शकता, यात काही नसतं एवढं, नाव वगैरे नंबर वगैरे असतात. आपण सगळ्यात याला बघूया इथं प्रस्तावनामध्ये सगळ्यात मेन असतं. तर केंद्र शासनाने जनजातीय गौरव दिनानिमित्त 15/11/2023 रोजी देशात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय व महाअभियान पीएम जनमन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या महाअभियानाचा देशातील 75 विशेषत आदिवासी गटांचा विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाने या महाअभियान अंतर्गत 11 विशेष बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबासाठी देशातील 4,90,000 विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे बांधण्यासाठी प्रति घरकुल लिहिलेले आहे आता 2,39,000 घरकुल अनुदान व 2 लाख स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुपये, त्याच्यानंतर 12,000 मनरेगा अंतर्गत 90-95 दिवसांचे अनुकूल वेतन 27,000 अंदाजे अशी तरतूद केलेली आहे. ओके, म्हणजे इथे तुम्हाला समजून सांगतो मी परत एकदा. इथं काय म्हणायचं, देशातील 4,90,000 लाख विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा सह पक्की घरे मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रति घरकुलसाठी 2,39,000 घरकुल अनुदान आहे. त्यानंतर इथे 2 लाख स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 12,000 मनरेगा अंतर्गत 90-95 दिवसांचे अनुकूल वेतन 27,000 अंदाजे अशी तरतूद केलेली आहे, असं लिहिलेलं आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला हे समजलं असेल आता. त्यानंतर पुरस्कृत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय व महाअभियान पीएम जनमन अंतर्गत आदिम जमातीतील कोलम कातकिरी व माडिया गोंड पात्र कुटुंबासाठी आवास योजना ग्रामीण राबवण्याबाबतीची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके, शासनाचा निर्णय काय आता मित्रांनो, तो बघून घेऊया आपण आता मित्रांनो. तर राज्यातील केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन अंतर्गत आदिम जमातीतील कोलम कातकिरी व मांडिया गोंड पात्र कुटुंबासाठी आवास योजना ग्रामीण राबवण्यास शासन मान्यता देत आहे. या योजनेतील पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना पीडीयू अंतर्गत अनुदान अनुश्रेय राहील. त्यानंतर इथे लिहिले त्यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन अंतर्गत आदिम जनजाती कोलम कातकिरी व मांडिया गोंड पात्र कुटुंबासाठी प्रति घरकुल 2,39,000 घरकुल अनुदान. त्यानंतर 2 लाख स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 12,000 आणि मनरेगा अंतर्गत 90-95 दिवसांचे अकुशल वेतन व 27,000 अंदाजे एवढे अनुदान अज्ञात असेल. त्यानंतर इथे त्यांनी लिहिलेलं आहे
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांच्या मार्गदर्शन सूचना या योजनेस लागू राहतील. तसेच संदर्भाहीन क्रमांक 7 येथील 15/12/2023 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनेनुसार यांची या योजनेमध्ये लाभार्थी निवड करताना प्रामुख्याने खाली बाबींवर विचार करणे आवश्यक आहे. 1 नंबर त्यांनी लिहिले काय विचार करायचा इथं आपण बघून घ्यायचं आता इथं आवश्यकतेनुसार. लाभार्थी आदिम जमातीतील सर्वांमधील कोलम, कातकिरी, मांड्यागोंड असावा. हे आपल्याला काय इथं पाहिजे आदिवासी मध्ये आपण आदिम जमातीतील सर्वांगामधील कोलम, कातकिरी व मांड्यागोंड असावा हे आपल्याला पाहिजे. त्यानंतर त्यांनी ते काय लिहिलंय इथं इथं आता लिहिले आपण पेन बदलून घेऊ. आता लाभार्थ्यांकडे कुठेही पक्क घर नसावे. 2 नंबरला इथं बघू शकतो तुम्ही लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नसावा. आपल्याला 3 अटी इथं दिलेल्या आहेत त्यांनी. पहिली अट तुम्हाला वाचून दाखवली. दुसऱ्यांकडे लाभार्थ्यांकडे पक्के घर नसावे. त्यांचे कोणतेही घर नसले त्यांना तुम्हाला घर भेटणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांचे शासकीय सेवेत नसावा. लाभार्थ्यांमधले कुटुंबातील कोणता सदस्य शासकीय सेवेमध्ये असेल त्यांना इथं भेटणार नाहीये. बिना शासकीय सेवाला भेटणार आहे. यानंतर इथं मित्रांनो प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान PM जनमन अंतर्गत आदिम जमातीतील कोलम, कातकिरी, माडियागोंड या कुटुंबासाठी आवास योजना ग्रामीण योजना केंद्र पुरस्कृत असून या योजनेअंतर्गत राज्य हिस्सा 60.40 याप्रमाणे आहे. म्हणजे राज्याच्या केंद्र व राज्य हिस्सा केंद्राचा हिस्सा 60% असणार आहे. राज्याचा हिस्सा 40% असणार आहे. या प्रमाणात अनुसार राहील. सदर योजनेकरिता राज्य हिस्साची निधी आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच केंद्र व राज्य हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम याचा लॉंग फॉर्म आहे प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल. लाभार्थी या योजनेत लाभ घेतील त्यांच्या बँक खात्यामध्ये इथं पैसे देण्यात येतील असं ते सांगण्यात येते. संदर्भामधील इथं क्रमांक येथे 7 मध्ये 15/12/2023 रोजीच्या पत्रान्वये सदर अभियानांतर्गत लाभार्थ्यांची निवड व मंजुरी प्रक्रियेमध्ये मुख्य कार्यअधिकारी व प्रकल्प संचालन यांचा समावेश असून यांच्या समोर समवेत प्रकल्प अधिकारी व सहाय्य प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचा समावेश करण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण इथं सदर अभियान अंतर्गत मासिक भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल व संचालन राज्य व्यवस्थापन कक्ष व त्याच्यानंतर ग्रामीण व गृहनिर्माण बेलापूर नवी मुंबई यांच्या मार्फत आदिवासी विकास विभागाकडून पाठवण्यात यावा. त्यानंतर इथे सदर शासन निर्णय नियोजन विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक 113/1444 दिनांक 11/3/2024 आदिवासी विभाग विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 50/8 दिनांक 13/6/2024 व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 479 व 14/10/4/2024 अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. त्यानंतर इथे लिहिलंय सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून या संकेतस्थळाचा नंबर असा आहे. हा आदेश डिजिटल स्वारीमध्ये आपण साक्षांकित काढून करण्यात येत आहे. त्यानंतर लिहिलं आहे महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल आदेशानुसार व नावाने सुभाष इंगडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा GR आलेला आहे. अशी बाब आहे तुमच्यासाठी निधी वितरित करण्यात आलेली आहे व तुमच्यासाठी इथं योजना लाभवण्यात येत आहे. तुमची जात कोणती असणार आहे तुम्हाला मी इथं सांगून दिलेलं आहे पहिलेच. ते मी इथं वाचू शकता. तुम्हाला सांगितलेले पण आहे. अशा पद्धतीने घरकुल योजना असणार आहे आपल्यासाठी, आवास योजना असणार आहे मित्रांनो आदिवासींसाठी. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि आजचा जे लेटेस्ट GR असणार आहे ह्या 9 तारखेचा, तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यायचे, आपले घरकुल योजना मंजूर करून घ्यायचे. लवकरात लवकर आपण घरं बांधून पक्के घरामध्ये यायचे. ओके. अशा पद्धतीनं पूर्ण जे आपल्या आदिवासी मित्रांसोबत GR वगैरे शेअर करायचे. त्यांना पण इथं लाभ भेटला पाहिजे. त्याचा शेअर करा या व्हिडिओला. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्यानंतर काही जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करून ठेवायचे, कारण एक लाईक आम्हाला मोटिवेशन करतो असेच व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मी डेलीचे असे GR आणत असतो आपल्यासाठी, नवीन GR आणत असतो. असे GR बघण्यासाठी चॅनलवर बनवून राहा व सबस्क्राईब करून ठेवा. डेलीचे मी नवीन सगळे GR इथं आणत असतो. असे कोणत्याही GR मी सोडत नसतो. रोजच मी GR बघत असतो मित्रांनो. असे GR बघण्यासाठी
चॅनलला बनवून राहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे ऑफिशियल चॅनल जे आहे तिथं मला फॉलो पण करून ठेवा. इंस्टाग्रामला झालं, फेसबुकला झालं, टेलिग्रामला पण फॉलो करा. आणि सेकंड चॅनल माझा ट्रेडिंग रिलेटेड, तिथं मी ट्रेडिंग शिकवत असतो, तिथं पण मला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. दोघे तिघी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे मला. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलमध्ये जुळून राहा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला पहिले सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला भेटेल. आपण लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहे, तिथे व्हॉट्सअप ग्रुप मी सगळ्यांना जोडणार आहे. ओके, त्यानंतर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू.